आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत आहे। आज गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल आपण पाहिला तर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0 या धावसंख्येवर एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य ही लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 6वं वर्ष या स्पर्धेचं एक छोट्या रुपट्यापासून सुरुवात केली आणि आज एक वटवृक्षप्रमाणे वाढत असताना पाहायला मिळतं। म्हणजेच या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती मात्र आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा सलाम असेल। ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला मनगडाचा चांगला वापर केलाय। मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येईल, तत्पूर्वी सिंगल मेल ऑफ द मार्क, एक रन मेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर। सध्या आपण पाहताय तर मॅच सुरू आहे यंगस्टर नाळे वर्सेस वेडी टीमची बॅटिंग। डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते। आज समाज बांधवांसाठी हा हाफ आणि आजच्या दिवसात संपूर्ण समाज बांधव एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास वाढवत असताना पाहायला मिळत आहेत। लो फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो, टेक्निकली साऊंड, सुपर टायमिंग, सरळ बॉल निघून जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन। चतुर्थीची आलिया बघतिथी, भक्त गणांच्या आनंदाला आलिया भरती। हे शिवगौरीचा लेक लाडका आला या गणपती, शिवगौरीचा लेक लाड। चांगला फटका होता। फलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला नियोजन अंमलात आणणं फार कठीण असतं आणि ते मात्र या आयोजकांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या स्पर्धेला आज सजवलं। आजचा पहिला दिवस हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिले, नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील। या दुहेरीने संघाची धावसंख्या तिसऱ्या रनसाठी मात्र पलटले गेले होते, परंतु इथे 2+1 अशा 3 धावा मिळतील या बॉलवर। संघाची धावसंख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। अगदी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे सुंदर असं मैदान पाहायला मिळतं। दिवसेंदिवस या स्पर्धेची जी क्वालिटी जी वाढत चालली ती अफलातून पाहायला मिळते। जे 50,000ची स्पर्धा ती 1 लाखाच्या घरात येऊन पाहायला मिळते। भूषणजी वर्तक साहेब यांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये मालिकावीर बायसिकल आपण पाहू शकाल। त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे। यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, फिल्डर येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत, परंतु फ्रीडचा बॉल असल्यामुळे तिथे फलंदाज वंचित राहील। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। एमसीसी क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन। चांगला बॉल होता, खूप वेग होता या बॉलवर संचितचा आणि वेगेबरोबर नियंत्रण सुद्धा पाहायला मिळालं। सबमरीन डिलिव्हरी। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 9 धावा। प्रथम बॅटिंग करत असताना वेडीचा संघ पाहायला मिळतो। सफाळी विभागातून हा संघ वेडी, आणि वेडीचं मैदान म्हटल्यानंतर तर हिरवळ मैदान हे लगेच तुमच्या समोर येईल अशा प्रकारची मात्र त्या मैदानाची रचना सुद्धा पाहायला मिळते। डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं ते मैदान आणि जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि शुभमजी पादेसाहेब यांची ती स्पर्धा लाख मोलाची पालघर तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये तो रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कपच म्हणावा लागेल, कारण 1 लाखाची स्पर्धा आपल्याला त्याच मैदानात पाहायला मिळते। तो संघ वेडी खेळत असताना पाहायला मिळतोय, तर एका साईडला यंगस्टर नाळे या 2 टीमच्या दरम्यान अतिशय कडवी झुंज आणि कडवी लढत पाहायला मिळते। सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं एमसीसी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून प्रत्येक आयोजकांनी जी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते। काय म्हणतात ना, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही। त्यासाठी तुम्हाला स्वप्न ते सत्यात साकार करावं लागतं आणि ते स्वप्न सत्यात साकार होणारी स्पर्धा अर्थातच एमसीसी क्रिकेट क्लबची आपल्याला पाहायला मिळते।
वर्ष 6वे. चांगला बॉल होता. स्लोवर वन बॉल थोडासा थांबून आला होता. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. भाविक एका साईडला जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला मिळत नाहीये. 3 बॉलचा सामना जरूर केलाय, परंतु प्रचितच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. भाविक काहीतरी सांगतोय आपल्या पार्टनरला, कारण भाविक एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर राहिले. गोलंदाजी मार्कवर मिस्टर निसर्ग, काय नाव आहे अप्रतिम, शुभ नाव आपल्याला पाहायला मिळतं. या शुभ नावाप्रमाणेच मात्र पहिला बॉल हाताळला, परंतु दुसऱ्या बॉलवर भाविकचा कानमंत्र काहीतरी यावेळेला सांगून गेला प्रचितला आणि त्याने स्टेट डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला. चौकार येतोय. 4 रन. एक संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 4 षटकांचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो नाळे संघ, यंगस्टार नाळे आणि वेडी असा सामना सुरू आहे. सध्या आपण पाहू शकतायत 10 टीम्सला प्राधान्य दिले या स्पर्धेत, 12 टीम्सला प्राधान्य दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 षटकांचे सामने, वेळेचं नियोजन अप्रतिम करण्यात आलंय. अप्रतिम काय फटका खेळला यावेळेला प्रचित. वाह, चांगला फटका होता. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, परंतु नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अगदी सपाटीकरण मैदान. अप्रतिम, जबरदस्त सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय आणि युरो पॉवर षटकार येतोय. 6 धावा. गुड शॉट. जिले धन्यवाद. कडक. मात्र हीच एमसीसी क्रिकेट क्लबची खासियत आपल्याला पाहायला मिळते. जे एमसीसी क्रिकेट क्लबमध्ये जे परिवारातील सदस्य आहेत ना, ते एकंदरीत गोड गळ्याचे धनी सुद्धा आहेत आणि कलाकार सुद्धा आहेत. त्यामुळे आगाशी हे गाव सुद्धा कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. जसं जुचंद्र गाव नेहमीच आपण पाहतो की रांगोळीचं माहेरघर, परंतु आगाशी गाव सुद्धा कलाकारांचं माहेरघर आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या आपण पाहिलं तर आदेश 22 धावा, 22 रन. स्वतःच प्रवीण पाटील डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन अगदी चांगली क्लॅरिटी ही नेहमीच दर्शवले गेले आणि त्यामुळे डीबीएन लाईव्ह आज प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी जागा करून ठेवलेली आहे आणि पुन्हा एकदा ते आमच्या समवेत 21 तारखेपासून पाहायला मिळतील. 21 ते 28 डे अँड नाईट शिवनेरी चषक, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, विराथन बुद्रुकचं ते मैदान. जाऊया मॅचच्या दिशेने. फोर्थ विकेटने थोडासा अडथळा निर्माण होतोय. गोलंदाज दबावाखाली गोलंदाजी करताना सध्या तरी पाहायला मिळतोय. षटकार चौकार आलेत. या षटकात वेडीचा संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर, 23 रन्स. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्ध्व विकेटने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. निसर्ग यावेळेला ऑन साईडला भाविकचा फटका फसलाय. फिल्डर येत आहेत, परंतु तेवढं जजमेंट अचूक नाहीये. बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील लॉंग स्टॉप रिझनला आणि पाहता पाहता 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या वेडी हा संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. एक चांगली उत्तम दर्जाची सरासरी पाहायला मिळते. 12.50 ची सरासरी. सध्या रण तर रखरखत ऊन आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकताय तर पाणी जास्तीत जास्त प्राशन करा.
डिहायड्रेशन पासून तुम्हाला थोडंसं वंचित राहायचं असेल तर पाणी वारंवार तुम्हाला पाणी प्राशन करावं लागेल. सध्या आपण पाहतायत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 षटकांचा खेळ झालाय, 25 धावा फलकावर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी डीजे ब्रेक विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट जगवू क्रिकेट खेळू क्रिकेट वळवू क्रिकेट हरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र Thank you. चुरी. अगदी सुंदर. मात्र ही धून सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. ऑन साईडला फुल टॉस बॉल, परंतु फिल्डरला निवडलंय. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल मिस्टर प्रचित. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. वेडी टीमला पहिला वहिला धक्का गॉन. टाळवडा आज गरम काढलेला आहे खालिक टाळवडा. आज गरम काढलेला आहे खालिक टाळवडा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ सुरू आहे. पंचांकडे दाद मागितली होती, परंतु पंच या वेळेला दाद फिटवून लावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले 25 या धावसंख्येवर 25 रन्स. गौरवने आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. दुसऱ्या बॉलवर डॉट, म्हणजे गौरव एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सौरवला आपण पाहतायत. पुन्हा एकदा सौरव आपल्या बॉलिंग मार्कवर उजव्या हाताने राईट अमोर द विकेटने या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. कुणालजी वर्तक व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संपूर्ण ही सदस्य, ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं अप्रतिम आयोजन, नियोजन. ऑल इज वेल. चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना समोरचा अन्वय वर्तक यांना आपण पाहू शकाल. संपूर्ण टीम मॅनेजमेंट आणि संपूर्ण बारीक सारीक गोष्टीकडे नेहमीच त्यांचं लक्ष पाहायला मिळतं. आणि महिला क्रिकेट सुद्धा खूप पुढे चाललंय आणि आगाशी संघ सुद्धा अंडरआर्म क्रिकेटचे बेताज आहेत. आणि त्यामुळे आमच्या रणरागिनी नारी शक्तीला सुद्धा सलाम. आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना तुम्हास व परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून आयोजकांच्या वतीने हिंदू वर्षानुसार आज नूतन वर्षाला सुरुवात झाली. या वेळेला लिफ्ट केलं होतं, कंट्रोल केलं होतं बॅटरने आणि व्हाईट बॉलचा इशारा. सौरव पहिले 2 बॉल व्यवस्थित हाताळले होते. त्यानंतरचं आपण पाहिलं तर रिदम थोडासा सुटलाय. 27 रन फलकावर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज आहे मिस्टर कुणाल. भाविक नॉन स्ट्राईक एंडला आहे. एक टेक्निकली साऊंड नेहमीच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतं. उजव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. यावेळेला ऑन साईडला बॅटचा टो एंड लागतोय. शॉर्ट मिडॉनला फिल्डर आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल चिंचणी वर्सेस अभिजित मित्रमंडळ नाळे. दोन्ही टीमचे कॅप्टन एडवन वर्सेस आगाशी अ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. एडवन टीमचे कॅप्टन आणि आगाशी अ टीमचे कॅप्टन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर थांबले. चांगली गोलंदाजी, 2 बॉल वाईट आल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने तो रिदम पाहायला मिळतोय. लयबद्ध झालाय आता सौरव, परंतु भावी कितपर्यंत आपल्या संघाला मजल मारून देईल, कितपर्यंत टोटल पर्यंत घेऊन जाईल, कारण एक चांगला फलंदाज तर आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट वेग फक्त आणि फक्त 3 धावा आले. स्ट्रगल करतोय तेकर आणि डॉमिनिक रुमाव, नगरसेवक प्रभाग क्रमांक 12. परेश किणी, नगरसेवक प्रभाग क्रमांक 13. परेश किणी, नगरसेवक प्रभाग क्रमांक 13. पंकज दत्तात्रय देशमुख, नगरसेवक प्रभाग क्रमांक का सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. युरो पॉवर षटकार 6 धावा. हाताचा शैलीदार फलंदाज आणि आता जो स्ट्रगल होता तो संपलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. भाविकचा यावेळेला कुणालचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक नंतर मेल नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 रन्स तर मिळतील. 3ऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे विकेट डाऊन. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. या धावसंख्येवर 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 44 धावा सध्या वेडी या टीमची धावसंख्या पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संतोष मामा यांचा चेंजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. आदरणीय माधवजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. माधवजी म्हात्रे साहेब यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. माधवजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर आणि 46 रनचं लक्ष्य समोर ठेवले गेले. ते यंगस्टार नाळे या टीम समोर उन्नतला आपण पाहता येतं. आज समाजासाठी खेळत असताना हे खेळाडू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. एडवन टीमचे कॅप्टन आणि आगाशी अ टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. MCC क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहत आहेत अतिशय चांगलं आयोजन. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेचं. अगदी भव्य दिव्य शामियाना व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या ट्रॉफीज आपण पाहू शकाल. आदरणीय माधवजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी व्हावा. दर्शनजी म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. कैथलिक कोऑपरेटिव बैंक लिमिटेड, वसई विकास सहकारी बैंक लिमिटेड, आगाशी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड, वसई अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड. चला या आपण माधवजी विकास म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. टॉस आपण
MCC अँड राईट क्लिक नाण्याच्या दोन बाजू जे मात्रे साहेब यांच्या आपण करूया टॉस. एडवन टीमचे कॅप्टन राईट क्लिक CC या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद माधवजी म्हात्रे साहेब, आपल्या व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत आपल्याला पाहायला मिळतं एडवन टीमला या ठिकाणी आपण फ्रुट्स या ठिकाणी वितरित केले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच माधवजी म्हात्रे साहेब. एडवन टीमच्या कॅप्टनने एका साईडला आपण पाहिलं तर अन्वय टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. होम ग्राउंडवर खेळणार आहात. गोलंदाजी करताना 4 षटकांमध्ये कितपर्यंत एक रोखण्याचा प्रयत्न असेल की तिथपर्यंत रोखलं तर आपण वर्चस्व गाजवू शकतो? 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की ज्या पद्धतीने तुम्ही आयोजन केलेलं आहे तुम्हाला हेड्स ऑफ आहे सर्व तुमच्या MCC क्रिकेट क्लब आगाशीला. तर एकंदरीत पुढील वर्षात काय अजून अपडेट असेल? आता 50,000वरून आम्ही 1,00,000वर तर आलोय. आता बघूया अजून काय नवीन काही गोष्टी करता येतील तर आम्ही त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच अन्वय. माधवजी म्हात्रे साहेब काहीतरी यावेळेला मनोगत व्यक्त करण्याचा जरूर आपण त्यांचं मनोगत ऐकूया. MCC क्लबला सगळ्या कार्यकर्त्यांना याच्या पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. असंच पुढे उन्नतीत करो आणि पुढे पुढेची वाटचाल करो हीच शुभेच्छा. आणि देवस्थान निधी मंडळातर्फे MCC क्लबला पाडव्याच्या फार फार मोठ्या शुभेच्छा. धन्यवाद माधवजी म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण गोलंदाजीच केली असते. आता फलंदाजी करायची, त्यांनी सांगितलं 30-35 तुम्ही त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथे आल्यानंतर कसं फील करता येतं? हे आयोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप चांगलं असते आणि आम्हाला दरवर्षी खेळायला चान्स देतात. अन्वयचे मी भरपूर आभार मानतो त्यासाठी. धन्यवाद दोन्ही टीमच्या कॅप्टनचं धन्यवाद. ऑल द बेस्ट. नुकताच टॉस झाला. आगाशी A टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. तर या कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद DBN लाईव्ह कॅमेरामॅन. संघाला विनंती करेन, MKS यंगस्टर नाळे आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. खेळाडू कक्ष उभारलाय, तर प्लीज मी विनंती करेन की तिथूनच आपण कृपया करून तुमचे बॅटर आहेत ते डगआउटच्या दिशेने जातील, डगआउटच्या दिशेने मैदानाच्या दिशेने जातील याची दखल घ्यायची. MCC क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश चौधरी सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, स्वप्नील म्हात्रे त्यांना आपण पाहतायत बापू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. सध्या मताने टीम सुद्धा स्ट्रगल करताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विजयासाठी 46 रनचं टार्गेट सेट केलंय आणि 46 रन्स कशा पद्धतीने होतील याकडे लक्ष असणार आहे. दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. एका साईडला जयेश तर एका साईडला आपण पाहिलं तर तेजस, अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल इज वेल. उन्नत पहिलं षटक हाताळण्याकरता ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल बाउन्स झाला होता. ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन ऍड होईल. ऑफ द मार्क संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर, 6 या धावसंख्येवर. कारण पहिला बॉल चौकार, वाईट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सिंगल, अशा पद्धतीने आपण पाहिलं 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 46 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. जयेश आणि तेजस सध्या बॅटिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. MCC क्रिकेट क्लबच्या वतीने आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऑल इज वेल. अगदी प्रसन्नतेचं वातावरण, त्यामध्ये चांगलं आयोजन असेल तर डेफिनेटली खेळण्यासाठी एक वेगळीच औरच मजा असते. आणि ते प्रत्येक खेळाडू आजच्या दिवसामध्ये खेळत असताना आज समाज बांधवांना प्लॅटफॉर्म दिलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मिळेल. या सिंगलच्या साह्याने दोन्ही फलंदाज जाणतात की पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव आपल्यावर येण्यापेक्षा सिंगल डबलला महत्त्व दिलेलं
खूप चांगला आहे आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय. यस, आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर, उन्नत आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. हुकचा फटका होता. बॉल फाईन लेगच्या दिशेने वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 धावा अंडरआर्म फेकी केली होती भाविकने, परंतु नेम चुकलाय त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 46 धावांचा पाठलाग करताना. चांगला बॉल होता. ह्या वेळेला शॉर्ट लेगला बॉल वळत असताना एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर 11 रन्स. गेल्या वर्षात ही स्पर्धा 50,000ची होती. यंदाच्या वर्षात ही स्पर्धा लाख मोलाची आपल्याला पाहायला मिळते. एक छोट्याशा रोपट्यापासून सुरुवात केली आणि आज ते वटवृक्ष होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी नेत्रदीपक आयोजन. म्हणजेच म्हणून मी म्हटलं की दिवसेंदिवस या स्पर्धेची क्वालिटी वाढत चालली आहे. अन्वयला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढील वर्षात अजून काहीतरी आम्ही डेफिनेटली करण्याचा प्रयत्न करू. चांगलाच प्रयत्न असेल. त्यामुळे आतापासूनच 1 वर्षाच्या अगोदरचीच तयारी त्यांची सुरू असते MCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. हे आपण सातत्याने पाहिलंय, अनुभवलंय. पहिल्या वर्षात 30,000ची स्पर्धा, त्यानंतर 50,000ची स्पर्धा, त्यानंतर 55,000ची स्पर्धा, त्यानंतर 77,000ची स्पर्धा पाहायला मिळाली आणि आता सरळ 1,00,000च्या घरामध्ये हे प्राईज जात असताना पाहायला मिळतं. कारण अलीकडच्या काळामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्यामुळे आयोजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं की आपल्या आगाशीचं नाव काहीतरी कुठेतरी एक त्या लेवलला पोचावं, त्यासाठी हे प्रयत्न असतात आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर मात्र ऑटोमॅटिकली यश हे तुम्हाला मिळत असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 33 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 33 रन. 11च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 33 रनची आवश्यकता आहे. 13 रन्स फलकावर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर कुणाल. पुन्हा एकदा कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज सध्या आपण पाहिलं तर जयेश आणि तेजस आउटस्टँडिंग इनिंग दोन्हीही फलंदाज खेळत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा गंभीर यांच्या माध्यमातून. एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांनी भूमिका आपल्या करिअरमध्ये अदा केली NCC नारंगी टीममधून खेळत असताना अनेक झेल त्यांचे डोळ्यासमोर मी पाहिलेत. एक उत्कृष्ट बॅटर आणि फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. चांगला बॉल होता. चांगला बॉल आहे का नाही, कारण समालोचन कक्ष अक्रॉस असल्यामुळे परफेक्ट मी टप्पा दर्शवू शकणार नाहीये. मात्र लगातार 2 बॉलवर 2 वाईड आलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते हळूवारपणे. 15 रन्स 15 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 1,000च्या स्पर्धेपासून टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. MRIच्या बॉलला सुरुवात झाली आणि तिथून मात्र प्रवास आता 1 करोडच्या घरामध्ये जाऊन पोहोचला गेलाय. कारण 1 करोडची स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला अप्रतिम खोलवर चेंडू होता आणि खोलवर चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यष्टी उद्ध्वस्त केली जाते. फर्निचर डिस्ट्रॉइड. ग्रेट डिलिव्हरी. सुपर्ब.
काळजी सुद्धा डीजेने घेतलेली आहे. क्वालिटी डीजे म्हणून ज्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळी संगीत आमच्या कानापर्यंत पोहोचतात, श्रवण इंद्रियांपर्यंत, आणि संगीत ऐकायला पाहिजेत. कारण जेव्हा आपण चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ बॅटचा वापर केलाय. एक नंतर मेल, फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम उद्घाटक सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. महापौर अजीवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. उपमहापौर मार्शल दादा लोपिस यांना सुद्धा आपण पाहिलं. नगरसेवक प्रभाग क्रमांक 12चे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यामध्ये स्वप्नीलजी बंधू कवळी, डॉमिनिक रुमाव, रंजना भालेकर मॅडम, ज्योती दीपक म्हात्रे, अभिजित सांगले, प्रफुल्लजी दामोदर म्हात्रे, संचालक वसई विकास सहकारी बँक, आणि हे सर्व मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले होते. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 थांबली गेले. विजयासाठी 46 धावांचा पाठलाग करताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जजमेंट चांगला आहे कुणालचं. कॉर्डन बॉलची संधी होती आणि ती मात्र त्या संधीचं सोनं केलंय. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ अखेरीस 17 रन. येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये विजयासाठी 29 रनची आवश्यकता असेल. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 बॉल आणि 29 रन. बॉल आणि 29 रन. 14 बॉल्स रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला खेळावं लागेल. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. घेऊया आपण एक छोटासा डीजे वाला ब्रेक. ਤੈਨੂੰ ਸ਼ਰਾਰਤ ਸਿਖਾਵਾਂ ਜਦੋਂ ਨੈਣਾ ਲੜਾਵਾਂ सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर 18 रन्स. आता विजयासाठी 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल्स रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. 13 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला भाविकने चांगले प्रयत्न केले. एफर्ट त्याने घेतले होते आणि इथून बॅटची हलकीशी एज. गंभीर यांचं मत आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 27 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 27 रन. 13.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. या मैदानात धावा होतात कारण खेळपट्टी सुद्धा अतिशय सुंदर खेळपट्टी पाहायला मिळते. कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते. समान न्याय देणारी खेळपट्टी आपण पाहू शकतायत. त्यामुळे धावांचा वेग वाढतो, धावांचा वेग थांबतो, परंतु इथे कॉन्फिडन्स दाखवावा लागेल कारण सेल्फ कॉन्फिडन्स असावा लागतो. सुनील गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता. प्रथम बॅटिंग करत असताना 45 धावा फलकावर लगावल्या वेडी टीमने आणि 46 रनचं टार्गेट सेट केलं. चांगला बॉल होता. फ्लिक केलं या बॉलला. ऑन साईडला उन्नत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतं 20 या धावसंख्येवर.
21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पण अजून सुद्धा 25 रनची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये पलटवार करू शकेल, परंतु एखादी विकेट दबाव टाकू शकेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. तेवढाच वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण सुनील यांचं अतिशय चांगला पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21. 21 धावा, 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. एमसीसी क्रिकेट क्लब आगाशी आयोजित या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन, पारदर्शकता आयोजनाच्या बाबतीमध्ये कशी असावी त्याचं मुख्य उदाहरण बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण विकेट, विकेट डाऊन. थ्रो, चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या आदेश पाटील दर्शवत असताना 22 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉलमध्ये 24 रन हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक चेंडूमागे 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. ऑन साईडला हुकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. अतिशय चांगला हा फटका पाहायला मिळाला. उत्तम ज्वेलर्स चौकार, गुड शॉट. रन 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय टायटल सॉन्ग अप्रतिम पाहायला मिळतं. मंत्रमुग्ध करणारं सॉन्ग आणि प्रत्येक ओळीमध्ये खूप चांगले विचार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विचारसरणी अप्रतिम या सॉन्गची आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तर एकंदरीत 3 षटकांच्या समाप्ती अखेर 27 धावा, विजयासाठी 19 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण. धावा होऊ शकतात. या 19 धावा झालेल्या आहेत, परंतु 6 बॉल 6, 6 बॉल 8 अशा वेळेला जेव्हा मॅच येते त्यावेळेला विचार विनिमय करून फलंदाजी करावी लागते. परंतु इथून 6 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता असताना तडाखेबंद बॅटिंग पाहायला मिळेल का दोन्ही बॅटरच्या माध्यमातून? कारण दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहेत. ऋषिकेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 6 रनची खेळी करत असताना पाहायला मिळतो आणि विनीत सध्या 1 धावेवर खेळ करत असताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आणलंय. कंपॅरिझन करताना 29 रन्स होत्या, म्हणजे 2 धावेने फक्त पुढे होते आणि इथे 27 रन आहेत, म्हणजे धावा होऊ शकतात यावरून सिद्ध होतं. निखिलला आणलंय गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 19 रन. जर संघ या ठिकाणी जर भोजनाचे राहिले असतील तर आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. निखिल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने गेलाय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला टू दी कव्हर. मॅग्निफिसंट शॉट. 4 रन ऋषिकेशच्या बॅटमधून. उत्तम दर्जाचा उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. 4 रन.
निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला शॉट ऑफ लेन बॉल जरूर होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी मिडॉनचा फिल्डर उन्नत फेकी करेल, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या ऋषिकेश आपल्या टीमला घेऊन जातोय 23 या धावसंख्येवर. आणि आता एकंदरीत 33 या धावसंख्येवर आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 4. ऋषिकेश ज्या अंदाजाने खेळी करतोय असं वाटतं की सेल्फ कॉन्फिडन्स जरूर आहे त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून. धावा होतील का, धावा डिपेंड होतील का, या सर्व काही गोष्टी सरासर विचार डगआउटमध्ये सुरू असेल त्यांच्या समर्थकांचं. ऑन साईडला शफल झालेत आणि चांगला फटका खेळलाय. सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. हुक केलं या बॉलला आणि 4 धावा बुक करत असताना उत्तम ज्वेलर्स खणखणीत चौकार. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या चौकारणीशी संघाची धावसंख्या 37. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 3 बॉल आणि 9 रन. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. निखिलने विचार विनिमय करून हा बॉल मात्र फलंदाजाचा अंदाज बांधला आणि ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. ग्रेट डिलिव्हरी. मात्र सामन्यामध्ये आणतायत आता निखिल, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन देणं हे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 2 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उन्नत दूर आहेत, परंतु इथून चांगला शरीराचा आधार घेतला आणि इथून 2 रन्स जरूर डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. त्यामुळे हा षटकार आला तरी 1 धावेने पराभवाची चव चाखायला मिळेल, परंतु जर चांगला बॉल डिलिव्हर्ड करून इथे विजय मिळवला तर डेफिनेटली 6 धावा यावेळेला आल्या तरी हरकत नाहीये. परंतु जर खराब बॉल आला, षटकार किंवा चौकार आला, धावा आल्या तर इथे मात्र सामन्याचं रूप बदलेल. त्यामुळे निखिल मात्र सक्षम आहेत. 5 बॉल चांगले हाताळलेत, एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकलेला नाहीये. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लेवल यावेळेला जरूर दिसतोय आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. ऑफ्टन थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला आणि सरळ बॉल भाविकच्या हातामध्ये. चांगला खेळ केला यंगस्टर नाळे टीमने, परंतु विजय हा विजय असतो. अभिनंदन वेडी टीम अँड हार्ड लक यंगस्टर नाळे टीम. आपण आलात, समाजाचा एक घटक बनलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. या आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळणार आहोत. आणि केला जाईल. पराभूत झालेल्या संघाला MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या वतीने एक स्मरणात राहणारी एक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. आणि सामनावीर या वेळेला आपण पाहतायत दिला जाईल मिस्टर प्रचितला. या प्रचित सागरजी चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या ट्रॉफीज आहेत सामनावीरच्या. चला प्रचित या आपण.